नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण स्पेशल कोल्हापुरी धूर दिलेलं मटण बघणार आहोत। याची टेस्ट इतकी अप्रतिम आहे की तुम्ही एकदा हे बनवलं की याच पद्धतीने नक्की बनवाल, पुन्हा पुन्हा बनवायची इच्छा होईल तुम्हाला। तर बघूया यासाठी काय मसाले लागणार आहेत आणि किती वेळ लागणार आहे। त्यासाठी मी 1 किलो मटण घेतलेलं आहे आणि ह्या 1 किलो मटणाची रेसिपी आपण आज या भागात बघणार आहोत। तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे मटण एकदा करून बघा आणि कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। अतिशय लज्जतदार आणि खूपच खमंग होतं हे मटण। तर एकदा नक्की ट्राय करून बघा याच पद्धतीने। हे बघू शकताय तुम्ही किती सुंदर शिजले आणि तर्री सुद्धा सुटलेली आहे। मसाला सगळीकडे कोट झालाय त्याला, त्यामुळे हे खूपच स्वादिष्ट बनलेलं आहे। कढई तापत ठेवलेली आहे आणि आधी आपण त्यासाठी मसाला बनवून घेऊया। 2 मोठे कांदे चिरलेले आहेत आणि 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। कांदे पातळ उभे चिरून घ्या आणि ते सगळे असे तेलात फोडून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात। कांदा आपल्याला तेलात ब्राऊन करून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित तळल्यामुळे मटणाला खूप टेस्ट छान येते। हे बघा, हे असं कांदा सुट्टा करून घेत राहायचंय, म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो। कांदा ब्राऊन कलर वर आलेला आहे आता। याच पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आता टोमॅटो टाकलेले आहेत मी भाजायला। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा आहे। कोथिंबीर टाकलेली आहे मूठभर। खूप छान अरोमा सुटलेला आहे। आता मॅरिनेट करून घेऊया। हे 1 किलो मटण घेतलेलं आहे मी आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 चमचा हळद टाकूया आणि हे खडे मीठ आहे। खडे मीठ टाकल्यामुळे मटणाची चव खूप छान टेस्ट येते त्याला। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित सगळीकडे लागेल असं लावून घ्यायचंय आणि एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आहे। अर्धी आलं लसूण पेस्ट मी आता मॅरिनेशन साठी घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला मसाल्यात सुद्धा घालायची आहे। मॅरिनेट करून ठेवल्यामुळे मटण लवकर शिजतं आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते त्याची। आता हे कांदा तळलेलंच तेल घेतलेलं आहे मी। अर्धा पाऊण तास मी मॅरिनेट करून ठेवलं होतं मटण आणि त्यात फोडणीसाठी एक अर्धा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा तळलेलं तेल घेतल्यामुळं टेस्ट खूपच छान येते। आता हे मॅरिनेट केलेलं मटण आपण फोडणीत टाकूया आणि हे चांगलं परतून घ्यायचंय। लगेचच पाणी टाकायची घाई करायची नाही, याला अंगचं पाणी सुटेपर्यंत वाट बघायची आहे। आता झाकण झाकूया 10 मिनिटांसाठी, म्हणजे याला चांगलं पाणी सुटेल। हे बघा, 10 मिनिटांनी आता झाकण उघडलेलं आहे आणि आता हे सगळं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचंय। अंगच्या सुटलेल्या पाण्यातच मटण खूप चांगलं परतून घेतल्यामुळं त्याचा जो हिरवट वास असतो तो निघून जातो आणि मग छान टेस्ट येते मटणाला। पुन्हा एकदा झाकण ठेवूया 10 मिनिटांसाठी। आता 10 मिनिटांनंतर परत उघडून बघूया। एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि आता ते गरम पाणीच आपल्याला यात टाकायचंय
पाणी गरमच टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, नाहीतर मटण शिजत पण नाही आणि चव पण चांगली लागत नाही. आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकून घ्यायचंय. आता याच पाण्यापासून आपल्याला पिवळा भात सुद्धा बनवायचा आहे, अळणी भात. त्याचा व्हिडिओ आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळेल. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून पिवळ्या भाताचा म्हणजेच अळणी भाताचा व्हिडिओ नंतर येणार आहे. आता मटण शिजायला ठेवूया. जवळजवळ 1 ते 1.5 तास मटण शिजायला लागेल. मटण जून आहे की कोवळं आहे यावर अर्थातच मटणाचा कालावधी ठरत असतो. गॅस बारीक करूया आणि मटण शिजायला ठेवूया. तोपर्यंत आता आपल्याला उरलेला मसाला बघूया. ओलं खोबरं, तीळ, काजू, जिरे आणि लाल सुकी मिरची असं मी हे सगळं कोरडं भाजून घेतलेलं आहे. आणि मगाशी जो कांदा टोमॅटो आपण भाजून घेतला होता त्यासोबतच हे सगळं वाटण करून घ्यायचंय. आता कांदा तळलेलं तेल सगळंच टाकलेलं आहे मी यावर, थोडंसं बाजूला काढलेलं आहे. आणि आता आपण फोडणी करून घेऊया. हे जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आता तेलावर. आता हे सगळं भाजलेलंच आहे, पण तरी सुद्धा तेलात छान खमंग वास येईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घेत राहायचंय. मसाला तेलात चांगला परतल्यानंतर तर्री चांगली सुटते आणि चव सुद्धा द्विगुणित होते. आता जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मसाला असाच परतत राहूया, म्हणजे चांगलं एकजीव होईल. खिडकीतून खूप जोरदार ऊन आहे त्यामुळं मसाला तुम्हाला पांढरट दिसत असेल. मसाला चांगला भाजून घेऊया. मटणाचे खूप सारे व्हिडिओ आमच्या चॅनेलवर येतच राहणार आहेत, तर रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आमचे इतरही व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनेलला व्हिजिट करून बघू शकता. आता 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी इथं चवीप्रमाणे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. आता त्यानंतर मटण मसाला टाकायचा आहे. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही मटण मसाला वापरू शकता. आणि आता टाकूया 1-2 चमचे गरम मसाला. मटण मसाला टाकल्यानंतर टेस्ट खूपच छान येते. आणि आता टाकूया आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट थोडी उशिरा टाकल्यामुळं त्याचा फ्लेवर खूपच छान येतो आणि आलं लसणाचा एक छान सुगंध येतो. आता पुन्हा एकदा 5-1 मिनिटं हे सगळं नीट एकजीव करून घ्यायचंय. मसाला भाजलेलाच आहे, पण आलं लसूणचा फ्लेवर आपल्याला अगदी छान खमंग सुटेपर्यंत हे सगळे मसाले पुन्हा एकजीव करून घ्यायचे. आता जे कांदा तळलेलं उरलेलं चमचाभर तेल होतं ते सुद्धा मी यात टाकलेलं आहे. खूप छान लाल भडक झालेला आहे मसाला, पण उन्हामुळे थोडासा तुम्हाला तो पांढरट दिसतोय. हे बघा छान तर्री सुटलेली आहे. एक किलोसाठी अगदी व्यवस्थित प्रमाणात झालेला आहे मसाला. खूप जास्त जर मसाला झाला तर मटणाची खरी चव कळत नाही. त्यामुळे मसाला खूप जास्त होऊ देऊ नका. हा अगदी व्यवस्थित प्रमाणात झालेला आहे. आता मगाशी जे शिजवून आपण मटण घेतलं होतं ते टाकून घेऊया यावर. त्यातलं थोडंसं अळणी पाणी सुद्धा टाकत राहायचंय, म्हणजे मसाला जळत नाही आणि शिवाय कोटिंग छान होतं.
1 ते 1.5 तास लागला मटण शिजायला. मटण जर कोवळं असेल तर 1 ते पाऊण तासात शिजू शकतं. आता सगळं मटण मी या मसाल्यात मिक्स करून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित कोट झालेला आहे मसाला आणि खूपच छान टेस्टी टेम्पटिंग दिसते मटण. अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, म्हणजे खाली लागणार सुद्धा नाही आणि टेस्ट सुद्धा चांगली येईल. तुम्हाला हे अशा पद्धतीचं मटण आवडलं का हे नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी शेअर करत राहा. चवीप्रमाणे आता मीठ टाकूया. खडे मीठ मॅरिनेशनसाठी टाकलं होतं, ते लक्षात ठेवून मीठ टाकायचे. अळणी भाताचा आणि रश्श्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. खूपच छान झालेलं आहे मटण. आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे असंच मसाल्यामध्ये नीट उकळू द्यायचंय, म्हणजे त्याला छान तर्री सुटेल. 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, म्हणजे मसाला चांगला मटणात मुरतो. बघा, छान तर्री सुटलेली आहे. झणझणीत झालेलं आहे मटण. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरून घेऊया. आता याला धूर देण्यासाठी मी कांद्याचे 2 भाग ठेवलेले आहेत आणि त्यावर कोळसा ठेवलेला आहे. त्यावर चमचाभर लोणी टाकायचे आणि पटकन ताट झाकून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटांसाठीच हा धूर देऊन घ्यायचा आहे. त्यामुळे टेस्ट खूपच अप्रतिम येते. खूप छान वेगळी टेस्ट येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला याची टेस्ट कळेल. खूप टेम्पटिंग झालेला आहे. आता कोळसा आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचा आहे. हा कांदा सुद्धा खूपच टेस्टी लागतो, कारण त्याला लोण्याचा सुगंध आलेला आहे. आता सर्व करूया. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि नवीन रेसिपीसह. चॅनेलला नक्की विजिट करत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.